अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, वंचित बहुजन आघाडीची जळगाव जामोद तहसीलदारांकडे मागणी. जळगाव जामोद तालुक्यात 30 मार्च 2026 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, जळगाव जामोद यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. नेमकी परिस्थिती काय? गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलामुळे जळगाव जामोद तालुक्यात जोरदार वादळ आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. निवेदनातील मागण्या. वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटले आहे की 3 दिवस उलटूनही प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी या संकटामुळे पूर्णपणे खचला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे सुरू करावेत. शेतकऱ्यांना हेक्टरी योग्य आर्थिक मदत जाहीर करावी. विमा कंपन्यांना तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत. यांची होती उपस्थिती. हे निवेदन देतेवेत आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. देरावभाऊ हिवराळे, तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जगदीश हातेकर, तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे, महासचिव मंगलभाऊ डोंगरदेवे, विजयकुमार तायडे, कोषाध्यक्ष प्रशांत अवसरमोल, उपसभापती यांच्यासह बाळूभाऊ जाधव, संतोष भारसाकळे, गुलाबराव आठवले, लोकपाल भगत, रविभाऊ जाधव, सोहेलभाऊ खान, समाधान इंगळे आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.